आवाज येत बोलत आहे का ते? अरे सगळ्यांचं बॅकग्राऊंड पाहणं तर पप्पाला हट म्हणून आपापले व्हिडिओ चालू करा. सर्व बक्षीसदाते आणि सर्व कलावंताचं व सहभागी विजेत्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. हा कांबळे सर, जय भीम. कांबळे सर, हा राजूभाऊ कांबळे, जय भीम. हा सरदेव साहेब, जय भीम. हा जय भीम, जय भीम. हा हा जय भीम. हा तुम्हाला काल तुमचा वाढदिवस झाला, हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्व स्पर्धकाच्या वतीने. थँक्यू थँक्यू, धन्यवाद. जय भीम. हा तर सर्व स्पर्धक आणि विजेते व बक्षीसदाते यांना मी विनंती करतोय की त्याने सर्वांनी लाईव्ह यावं आणि सर्वांनी आपले व्हिडिओ ओपन करावे. कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. प्रधान साहेब, जय भीम. आमचे मार्गदर्शक अरविंदजी प्रधान साहेब, ग्राम सचिव. जय भीम साहेब. करू चालू 10 लोकांनी चालू करायला आपल्याला. मला इथून येणं जाणं करायचं आहे ना, तर आंघोळीला जायचं आहे. कोण? सर्वप्रथम सर्व विजेते आणि कलावंतांना हे करू का नेमकी ऑन करू? अख्ख्या विश्वाला शांतीचा, करुणेचा, मैत्रीचा संदेश देणारे तथागत बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिरावजी फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, रयतेचे राजे कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, महाकवी वामनदादा कर्डक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता माता भीमाई, माता यशोधरा, या सर्वांना मी अभिवादन करतोय. आणि सामाजिक, सांस्कृतिक, लोककलेच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण, कला, क्रीडा व आरोग्य बहुउद्देशीय संस्था, उमरा शमशुद्दीन, तालुका जिल्हा वाशिम, त्यांच्या वतीने ऑनलाईन युट्यूब राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आणि त्या स्पर्धेमध्ये 76 स्पर्धकांनी भाग घेतला.
त्या सर्व स्पर्धकांचे मी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाच्या सुरुवातीला माझे वडील ज्येष्ठ कलावंत श्रीपद खडसे व माझी आई आलुकाबाई खडसे यांना मी विनंती करतो की त्यांनी तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. तर आपण या ऑनलाईन राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये ऑनलाईन आमचे मार्गदर्शक धमानंद भगत साहेब ग्राम सचिव आलेले आहे, त्यांना मी सप्रेम जय भीम करतो. जय भीम जय भीम. तसेच आमचे मार्गदर्शक अरविंद पडघन साहेब हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत, बक्षीसदाते आहेत, त्यांना सुद्धा मी सप्रेम जय भीम. सर्वांना जय भीम. जय भीम साहेब. जय भीम जय भीम. सर्व स्पर्धक आणि विजेते यांना मी सप्रेम जय भीम करतो. मुंताई जय भीम. जय भीम. जय भीम जय भीम. वंशिका जय भीम. तर आपण त्या स्पर्धेचं होतं, राज्यभरातून 73 स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे आणि आपण आता त्या बक्षीसदात्याच्या कोण विजेते आहे त्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. तर आपण या कार्यक्रमाच्या अगोदर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते ग्राम सचिव अरविंदजी पडघन साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी बक्षीसदाते व विजेते व आयोजक यांना 2 शब्द मार्गदर्शन करावं. सर्वांना सप्रेम जय भीम. जय भीम. जय भीम साहेब. जय भीम. शाहीर संतोषजी खडसे यांच्या पुढाकारातून अत्यंत उत्कृष्ट असं राज्यस्तरीय बुद्ध भीमगीताचं स्पर्धेचं आयोजन ऑनलाईन माध्यमातून करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद, राज्यभरातून 74 स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला. त्या सर्व स्पर्धकांचं मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आणि सर्वांचं स्वागत करतो. शाहीर संतोष खडसे
यांनी अगदी आपल्या छोट्या खेड्यातून आपल्या गावाचं आणि त्यांच्या कुटुंबाचं नाव राज्यभरामध्ये पोहोचवलं. त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो. या स्पर्धेमध्ये विजेता ठरलेल्या स्पर्धकांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. यामध्ये पुढील सूत्रसंचालन शाहीर खडसे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. रेंजचा प्रॉब्लेम आहे थोडा मला. हा जयभीम साहेब. तर या कार्यक्रमाला आमचे मार्गदर्शक तसा सामाजिक कार्यकर्ते ग्रामसचिव धमनानंद भगत साहेब हे उपस्थित झालेले आहेत. 2 शब्द स्पर्धकांना मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. भगत साहेब. भगत साहेब आवाज येत नाही का? हॅलो, रेंज नाही इकडे. हॅलो, रेंज नाही का? हॅलो. हा बरं. हॅलो. हा बोला सर. हा भगत साहेब बोला, मला 2 शब्द बोला, मार्गदर्शन करा. थांबा, मग झूम मध्ये थांबा 1 मिनिट. बरं चालेल. हॅलो. हा बोला. महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण, कला, क्रीडा व आरोग्य बहुउद्देशीय संस्था उमरा शमशुद्दीन या संस्थेचं कार्य वाखाणण्याजोग्य आहे. या संस्थेचे सचिव शाहीर संतोष खडसे यांनी तळागाळातील गायकांना ऑनलाईन संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यांचे व सर्व सहभागी कलाकारांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो व थांबतो. आवाज आला का? हो, आवाज येत आहे. हॅलो. हा बोला साहेब, आवाज येत आहे. भगत साहेब बोला म्हणलं. हॅलो. हा साहेब बोला ना, आवाज येत आहे तुमचा. यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचे ज्येष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते भारत सरोदे साहेब, दौंड, जिल्हा पुणे हे त्यांनी आपल्या या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्पर्धक व विजेते व कलावंत यांना 2 शब्द मार्गदर्शन करावं. जय भीम. हा जय भीम साहेब. जय भीम. नमो बुद्धाय. जय संविधान. जय भारत. प्रथमतः घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतो. लेखनी भीमाची या चॅनेलच्या माध्यमातून शाहीर संतोषजी खडसे सर, संस्थापक अध्यक्ष महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण, कला, क्रीडा व आरोग्य संस्था उमर, तालुका, जिल्हा वाशिम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार व राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त असे आमचे आदरणीय शाहीर संतोषजी खडसे यांनी लेखनी भीमाची या माध्यमातून जो उपक्रम राबवला त्याबद्दल मी शाहीर संतोषजी खडसे सरांचं मी माझ्या मातोश्री रमाबाई आंबेडकर सामाजिक सेवा संस्था दौंड, जिल्हा पुणे, महाराष्ट्र राज्य आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ एक रामदास आठवले साहेबांचा एक कार्यकर्ता या नात्याने त्यांचं मनपूर्वक धन्यवाद, अभिनंदन करतो. आणि सरांनी मला
काल माझा वाढदिवस होता. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मला शुभेच्छांचा वर्षाव आला. त्यामध्ये खडसे सरांनी एक मला मोबाईलवरून त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी मला गाण्यातून शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. खर तर आपल्याला माहिती, लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि ह्या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये सर्व कलाकार हे घरामध्येच बसून होते आणि कलाकारांना म्हणजे कुठलंच व्यासपीठ निर्माण झालं नव्हतं या लॉकडाऊनच्या 8 महिन्याच्या काळामध्ये. सर्व कलाकार, काही कलाकार उपाशी मरत होते, काही लोकांनी तर आत्महत्या केली. आणि अशा काळामध्ये प्रोत्साहन दिलं पाहिजे कलाकारांना. आणि म्हणून खडसे सरांनी जो हा उपक्रम राबवला ऑनलाईन गीत गायन स्पर्धेचा, बुद्ध भीम गीत गायन स्पर्धेचा, त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 85 कलाकारांनी सहभाग घेतला. मी का रे नाही, मी कामात आहो. कोणती इकडे इकडे देतो, इकडे नाही का माझे कपडे आहे ना तिथं, काय त्याच्यात अलमारी. ह्या जरी वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी सुद्धा जे विजेते झालेले आहेत, आता समजा माझा 5वा क्रमांक आला, परंतु जे पहिले, दुसरे, तिसरे आणि चौथे असे क्रमांक आलेले आहेत, त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद मानतो. आणि जे कलाकार, त्या कलाकारांचा नंबर आला नसेल तरी असं त्या कलाकारांनी समजू नये की आपलं गाणं वाईट झालेलं आहे किंवा चांगलं झालेलं नाही. मला तर असं वाटतं की आमच्यापेक्षाही ते चांगलं गायलेलं आहे त्यांनी, परंतु संपर्क करण्याच्या माध्यमातून किंवा त्यांचा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ते कुठेतरी कमी पडलेले असावेत असं मला वाटतंय. आणि म्हणून त्यांनी खचून न जाता उत्कृष्ट चांगल्या पद्धतीने जेवढे कलाकारांनी सहभाग घेतला आहे त्या सर्व कलाकारांनी अतिशय चांगल्या पद्धतीने गायन केलेलं आहे. मी सर्वांचे व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं गायलेलं आहे. आणि त्यामुळं कदाचित आमच्यापेक्षाही त्यांचे नंबर यायला पाहिजे होते, परंतु ते कुठेतरी कमी पडलेले आहेत. फेसबुकला किंवा व्हॉट्सअपला किंवा त्यांनी मित्रांना शेअर करण्यासाठी, व्हॉट्सअपला शेअर करण्यासाठी किंवा फेसबुकला शेअर करण्यासाठी ते कमी पडले असावेत, म्हणून त्यांना यूज कमी पडले असेल. तरी सुद्धा त्यांचे गाणे सुद्धा अतिशय चांगले झालेले आहेत. म्हणून मी त्यांना प्रथमतः, जे कलाकार याच्यामध्ये क्रमांकावर नसेल तर त्यांना मी प्रथमतः धन्यवाद मानतो, कारण त्यांनी जो ह्या उपक्रमामध्ये भाग घेतला आणि प्रत्येकाचे गाणे कोण कशा पद्धतीने गातं हे पाहायला मिळेल. एक माझ्यासारख्या एखाद्या कलाकाराला किंवा एखाद्या कार्यकर्त्याला मला पाहायला मिळालं. अतिशय उत्कृष्टपणे गाणारे आपल्या या महाराष्ट्रामध्ये आपल्यामध्ये कलाकार आहेत. तर खरोखरच आनंद वाटला मला की इतके महाराष्ट्रामध्ये बुद्धाचे किंवा बाबासाहेबांचे किंवा समाज प्रबोधनावर गाणारे कलाकार आहेत. खरोखर विदर्भामध्ये तर खूप छान गातात, खूप छान गातात. त्यामुळे मी सर्वप्रथम सर आपले धन्यवाद मानतो की आपण सर्वांना संधी उपलब्ध करून दिली, सर्वांना एक स्टेज उपलब्ध करून दिला आणि गाण्याच्या माध्यमातून प्रत्येकाचं गाणं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत आपण पोहोचवलं. आपल्या टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून, आपल्या लेखनी भीमाची चॅनेलच्या माध्यमातून आपण सर्वांचे गाणे महाराष्ट्रातल्या ह्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं. त्याबद्दल खडसे सर मी आपलं मनपूर्वक धन्यवाद मानतो. आणि आपण जो कार्यक्रम राबवलेला आहे तर याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणेल की भविष्य काळात म्हणजे पुढील काळामध्ये आपण चांगले चांगले कार्यक्रम राबवाल आणि आपण खरोखरच एक शाहीर आहात
तुमचं सुद्धा सर मी खूप आता मी फेसबुकच्या याच्यामध्ये तुमच्या अकाउंटवर जाऊन पाहिलं सर. खूप छान छान तुम्ही सुद्धा कार्यक्रम केलेले आहेत आणि म्हणून मी आपल्याला प्रथम धन्यवाद देतो की आपल्या माध्यमातून जो समाज खऱ्या अर्थाने सेवा आहे, समाज सेवा करण्याचं काम तुम्ही करताय आणि तुमच्या माध्यमातून जे तरुण आहेत, जे कलाकार आहेत, त्यांना संधी मिळते गाण्याला, अन्यथा गाण्याला टेप उपलब्ध करून मिळत नाही त्याचा. तर त्याबद्दल सर मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. मी जास्त वेळ काय आपला घेणार नाही कारण भरपूर कलाकार बोलणार आहेत. मी तर इथं थांबतो आणि आपल्याला पुन्हा आपल्या कार्याला आणि आपल्या संस्थेला मी मनपूर्वक धन्यवाद देतो. कुठल्याही प्रकारची सर अडचण निर्माण झाली तर मी आपल्याला सहकार्य करायला माझ्या माध्यमातून तयार आहे. मी संजय गांधी निराधार समितीवर आज तालुका समितीवर मी काम करतोय. मी माझ्या माध्यमातून कमीत कमी निराधार व्यक्तींना किंवा विधवा महिलांना, अपंगांना कमीत कमी 3000 व्यक्तींना मी पेन्शन मिळवून दिलेली आहे मी माझ्या माध्यमातून. आणि अशा पद्धतीचं काम मी छोट्याशा माध्यमातून मी करतोय आणि त्यामुळं मला जे सहकार्य करणारे आहेत माझे यांनी मला संधी उपलब्ध करून दिली. आमच्या दौंड तालुक्याचे आमदार आहेत राहुल दादा कुल आणि आमचे सर्व दौंडचे प्रेमसुखजी कटारिया आहेत. त्यांनी मला या माध्यमातून या संजय गांधी समितीवर निवड केली त्यांचे धन्यवाद मानतो. आणि सर थँक्यू, जास्त वेळ घेतला आपला आणि आपले मनपूर्वक धन्यवाद साहेब. जय भीम. आपल्याला झूम ॲपच्या माध्यमातून आता वेळ थोडा कमी आहे साहेब. तर मी बाकीच्या विजेत्यांना विनंती थोड्या वेळामध्ये आपल्या स्पर्धकांना विजेत्यांना शुभेच्छा द्याव्या. यानंतर स्वाती मस्केताई, श्वेता मस्के चंद्रपूर, श्वेता मस्के चंद्रपूर हजर नाहीत का? यानंतर वणी येथील आपले स्पर्धक राजूभाऊ कांबळे यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात मी आपल्या स्पर्धकांना, विजेत्यांना व दात्यांना 2 शब्द मार्गदर्शन करावं. जय भीम. माझा आवाज येते? हो येते, बोला. जय भीम. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले या सर्व महापुरुषांना पहिले मी अभिवादन करते. लेखनी भीमाची या स्पर्धेत कलावंत यांना माझा सप्रेम जय भीम. जय भीम. जय भीम. तसेच महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण, कला, क्रीडा व आरोग्य बहुउद्देशीय संस्था मुंब्रा चक, जिल्हा वाशिम संस्थेच्या कार्यकर्त्यांना माझा सप्रेम जय भीम. आणि ज्यांनी मला लेखनी भीमाची या स्पर्धेमध्ये गाण्याची संधी दिली ते म्हणजे या संस्थेचे अध्यक्ष महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त झालेले शाहीर आयुष्यमान संतोष खडसे सर. धन्यवाद खडसे सर. धन्यवाद. मी आपले मनापासून आभार मानतो कारण आपण मला आपल्या लेखनी भीमाची या स्पर्धेमध्ये मला गाण्याची संधी दिली आणि आज मी राज्यामध्ये प्रथम आलो. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. मी आधी अनेक स्पर्धेमध्ये भाग घेतले मात्र
मी पहिली स्पर्धा अशी पाहत आहे, खरंच खरे कार्यकर्ते यांना म्हणावं आणि याला कार्य म्हणावं. कारण समाज प्रबोधन, महापुरुषांच्या विचारधारा आणि चळवळ गीत गायनाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचण्याचे काम या संस्थेने केले आहे. म्हणून शाहीर संतोष खडसे सर या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना माझा सप्रेम जय भीम. म्हणून अशा समाज कार्याची जेव्हा स्तुती करावी तेवढी कमी आहे. कारण तेवढेच नाही, शासनाच्या विविध योजना कला पथकाच्या माध्यमातून प्रसार व प्रचार केला. 2007 पासून त्यांनी असेच कार्य केले. म्हणून त्यांच्या संस्थेला सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त केला. मी त्यांच्या कार्याला अभिवादन करतो आणि यांच्या समोर पण या संस्थेने असेच कार्य करावे तेवढेच सांगतो. जय भीम. जय भीम. धन्यवाद. यानंतर आपल्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या त्यांना काय थोडी म्हणजे बाहेरगाव जाण्याची अडचण होती अशा जयमाला माहुरेताई प्रवासामध्ये आहेत. प्रवासामधून ते आपला कार्यक्रम ऐकत आहेत. तर त्यांनी शुभेच्छापर थोडक्यात जाते व स्पर्धकांना मार्गदर्शन करावं. ताई माईक चालू करा तुमचा. माईक आवाज येत नाही तुमचा. आता येतो का? हा आता येतो. हा एक मिनिट, हा गाडी थांबवते जरा रोडला. हा थांबवा. जयमाला ताई माहुरे ह्या यवतमाळच्या स्पर्धक आपल्या आहेत. जय भीम सर. हा जय भीम. जय भीम. सर्वांना जय भीम. जय भीम. सर्व कलाकारांना जय भीम. लेखनी प्रथम भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करते. लेखनी भीमाची ही ऑनलाईन राज्यस्तरीय स्पर्धा गीत गायनाच्या माध्यमातून खडसे सरांनी जी सर्वांसाठी ठेवली त्याबद्दल मी त्यांचे पहिल्यांदा अभिनंदन करते. सर्व कलाकारांना त्यांनी वाव दिला, त्यांच्या गुणांना एक संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि अशाच प्रकारच्या स्पर्धा वारंवार त्यांनी घेत राहाव्यात अशी मी त्यांना नम्र विनंती करते. तसेच त्यांना मी बघितलं नाही, पण आता याच्या लेखनी विभागाची जी ऑनलाईन स्पर्धा घेतली त्यांच्या माध्यमातून त्या सरांना बघतोय. त्यांचं कार्य असं खूप मोलाचं आणि खूप चांगलं वाटतंय. ते सगळं आम्ही वाचलं आहे त्यांचं. तर सरांनी अशाच प्रकारचे नवनवीन उपक्रम राबवावेत आणि आम्हाला उपकृत करत राहावं अशी मी त्यांना विनंती करते. आणि सर्व कलाकारांना शुभेच्छा देते. त्यांचा ज्या कलाकार व्ह्यूजवर नंबर असल्यामुळे काही जणांना कमी पडू शकतात, कारण समोर पाठवण्याचं कोणी व्ह्यूज बघण्या वगैरे याच्यावर नाही, पण सर्वांनीच गाणे खूप छान म्हटलेले आहेत. यापुढेही असा चांगला प्रयत्न करत राहा. नक्कीच आपण व्ह्यूज वाढवण्याला कधीतरी समोर जाऊच. आणि नंबर येणं तर एवढं हे नाही की बा नंबर आलाच पाहिजे, पण आपण या माध्यमातून सरांनी आपल्याला गाण्याची जी एक मोठी संधी दिली, आपल्याला एवढा मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, हेच आपल्यासाठी खूप जास्ती आहे. आणि म्हणून मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि 2 शब्द माझे मी धन्यवाद. थँक्यू सर. यानंतर आपल्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या श्वेता मस्केताई चंद्रपूर यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपल्याला 2 शब्द मार्गदर्शन करावं. थोडक्यात.
हा ताई, माईक तुमचा चालू करा. माईक आवाज येत नाही. तुमचा माईक चालू करा. हॅलो हॅलो, आवाज येते सर? आता येतो, बोला. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महातारुणी तथागत गौतम बुद्ध तसेच परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे त्रिवार वंदन. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त शिक्षण, कला, क्रीडा व आरोग्य बहुउद्देशीय संस्था यांच्याद्वारे आयोजित ऑनलाईन राज्यस्तरीय बुद्ध भीमगीत गायन स्पर्धेसाठी आम्ही सगळ्यांनी सहभाग घेतलाय सर, आणि ते तुम्ही आयोजित केले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आमच्यासारख्या कलाकारांना तुम्ही हा चान्स दिला त्याच्याबद्दल तुमचे आभार सर. धन्यवाद. आमच्यासारखे असे अनेक कलाकार आहेत सर, ज्यांची इच्छा असते आणि तो स्टेज तुम्ही दिलाय सर. हे माझं पहिल्यांदाच असं चान्स आहे सर. याआधी मी कधी बोललेली नाही. असं म्हणजे छोटासा आमचा स्वर संघधारा हा ग्रुप होता सर म्युझिकचा, पण आम्ही कसं ते घुगुस मध्येच आम्ही ते म्हणायचो. पण हा पहिल्यांदा चान्स ते रिंगणेताईंनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि शेंडेताई त्यांनी सांगितलं, त्यामुळे मी इथे सहभागी झाली सर. मला जास्त बोलता येत नाही सर, मी एवढेच बोलेन. धन्यवाद सर. यानंतर आपल्या या स्पर्धेसाठी आमच्या जिल्ह्यामधील चिमुकली ऋषिका खिराडे, आमचे मित्र खिराडे साहेब यांनी आहे. तिने सुंदरसा असं बेटा. सर्वांना माझे सप्रेम जय भीम. हा, जय भीम जय भीम. जगाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी प्रथम अभिवादन करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण, कला, क्रीडा व आरोग्य बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित ही ऑनलाईन राज्यस्तरीय बुद्ध भीमगीत गायन स्पर्धामध्ये मी वंशिका खिराडे राहणार वाशिम सहभागी झाले होते. त्यात माझा 3रा रँक आला. त्याबद्दल मी आयोजकाचे व मान्यवरांचे आभार मानते. तसेच ज्या लोकांनी माझ्या गीताला लाईक व शेअर करून माझे व्ह्यूज वाढवले त्या सर्वांना मी धन्यवाद देते. तसेच मी लेखनी भीमाची YouTube चॅनलचे सुद्धा आभारी आहे. शाहीर संतोष खडसे काका यांच्यामुळे मला गीत गाण्याचा संधी मिळाली. त्यामुळे मी काकाचे व संस्थेचे खूप आभार मानते व असेच कार्य त्यांच्या हातातून होवं अशी अपेक्षा. तुम्ही मला माझी बक्षीस रूपी दिलेल्या शुभेच्छा मला कायमच आठवण येत राहील. तसेच पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी राहील. भविष्यातही असेच प्रेम अशी अपेक्षा करते. आणि शेवटी येथे जमली मंदियाळी सारी, येथे जमली मंदियाळी सारी, विद्वतां त्यांच्यात आहे भारी. येथे जमली मंदियाळी सारी, विद्वता त्यांच्यात आहे भारी. आज माझा सन्मान करूनी मला मिळाली भरारी, मला मिळाली भरारी. जय भीम. धन्यवाद. छान दिली. हा, यानंतर आपल्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या पाथर्डी जिल्हा चंद्रपूर येथून उपस्थित झालेल्या स्पर्धक प्रणाली मुंताई यांना विनंती करतो की त्यांनी प्रणाली मुंताई बोला. तुम्हाला आवाज येतोय का? हॅलो सर, हॅलो. हा, बोला बोला.
हॅलो हा हॅलो आपण जय भीम जय भीम. सर सर डॉक्टर आंबेडकर हा त्यांची रेंज नाही जरा बरोबर. तर या स्पर्धेमध्ये हॅलो हा म्हणून तर तुमचा आवाज नाही बरोबर येत मला. आपले बक्षीस दाते आणि हो सर नेटवर्क प्रॉब्लेम आहे. हा बर ठीक आहे, जाऊ द्या. शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि तुमच्याकडून आम्हाला सुद्धा. तर आपण या कोरोना महामारीच्या काळामध्ये जे ऑनलाईन राज्यस्तरीय बुद्ध भीमगीत गायन स्पर्धा ठेवली होती, त्या स्पर्धेमध्ये 77 स्पर्धकांनी भाग घेतला आणि या स्पर्धेसाठी जे आपले बक्षीसदाते आहेत त्यांचा या मागे मोठा सिंहाचा वाटा आहे. असे आपल्याला जे प्रथम बक्षीस देणारे बक्षीसदाते आहेत तर ते आहे डॉक्टर विनोद सोनवणे साहेब मूर्तिजापूर. ते त्यांची एक संस्था आहे श्रावस्ती बहुउद्देशीय संस्था. त्या संस्थेच्या माध्यमातून चांगलं काम करत चालू असते त्यांचं. तर त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेसाठी आम्हाला दुसरं बक्षीस देणारे आमचे मित्र मार्गदर्शक अरविंद पडघन साहेब तसेच धमानंद भगत साहेब ग्राम सचिव यांनी सुद्धा माझ्या शब्दाला मान देऊन या स्पर्धेसाठी त्यांनी ते दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे, त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेसाठी तिसरं बक्षीस देणारे वाशिम जिल्ह्यामधील हृदयरोग तज्ञ डॉक्टर सिद्धार्थ देवळे साहेब यांनी माझ्या शब्दाला मान देऊन यांनी तिसरं बक्षीस दिलेलं आहे, त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि ते त्यांची ओपीडी चालू असल्यामुळे ते आपल्या या झूमच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले नाही. तर त्यांनी आपल्या सर्व स्पर्धकांना व बक्षीसदाते व विजेत्यांना त्यांनी व्हॉट्सअपवर मेसेज करून आपल्या सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि आपल्याला चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस देणारे जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे जिल्हा अध्यक्ष माननीय विजय मनोहर सर यांनी माझ्या शब्दाला मान देऊन त्यांनी चौथ्या क्रमांकाचं बक्षीस मला दिलेलं आहे, त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि 5व्या क्रमांकाचं बक्षीस जे आहे आमचे मित्र भगवान प्रल्हाद भगत तहसील कर्मचारी यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी उत्तेजनार्थ हे बक्षीस दिलेलं आहे, तर त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि आपण ज्या पुढील बक्षिसा दात्यांची व विजेत्याची जी वाट पाहत आहोत, तर या स्पर्धेमध्ये या स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ बक्षीस घेणारे सर्वांना माझा आवाज येतोय का? हा, या स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ बक्षीस घेणारे सामाजिक कार्यकर्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते भारत सरोदे साहेब दौंड जिल्हा पुणे यांनी या स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ बक्षीस घेतलेलं आहे. तर त्यांनी त्यांचा अकाउंट नंबर आमच्याकडे पाठवलेला आहे. हा, लगेच त्यांच्या अकाउंट मध्ये त्यांचं उत्तेजनार्थ बक्षीस त्यांच्या अकाउंट मध्ये जमा केलं जाईल. तर त्यांचं सन्मानपत्र आपल्या सर्वांसमोर मी दाखवत आहे, तर बघावं. सन्मानपत्र सर्वांना भेटले नाही, सर्वच असते. आपला आवाज बंद नाही. आणि हे भारत सरदे साहेबांचं प्रमाणपत्र आहे. हे ऑनलाईन आम्ही पाठवत आहोत.
हा ठीक आहे. खडसे साहेब सर्व विजेत्यांचे नाव परत एक वेळ सांगा. सर्व स्पर्धकाचे का? हा नाही, विजेत्यांचे. विजेत्याचे का? बर. विजेते उत्तेजनार्थ बक्षीस भारत सरोदे, दौंड जिल्हा पुणे. आणि या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचं जे बक्षीस घेतलं आहे अशा पाथर्डी येथील प्रणाली मूळ जिल्हा चंद्रपूर यांना चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस मिळत आहे. त्यांनी फोनपे नंबर आमच्याकडे पाठवलेला आहे. त्यांच्या अकाउंट मध्ये लगेच त्यांची बक्षिसाची रक्कम पाठवण्यात येईल. त्यांचं सन्मानपत्र आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. यांना चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस मिळालं आहे. मागच्या समाज टीव्ही वाल्यांनी सुद्धा यानंतर हे तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे. या बक्षिसाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. चिमुकलीच्या चेहऱ्यावर फार हास्य दिसत आहे. अशी वंशिका खिराडे या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे. तर वंशिकाताईंना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वंशिकाताईच्या लगेच तिच्या खात्यामध्ये तिचं बक्षीस पाठविलं जाईल. वंशिकाचं सन्मानपत्र आपल्या सर्वांना दाखवत आहोत. पुढील बक्षीस म्हणजे 2 क्रमांकाचं बक्षीस, दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस घेणाऱ्या श्वेता मस्केताई. हा साहेब आले. साहेब जय भीम. तुमचे सुद्धा आमच्या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. तर दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस घेणाऱ्या श्वेता मस्केताई चंद्रपूर यांनी चांगलं म्हणजे टिकून राहून या स्पर्धेमध्ये त्यांनी दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस घेतलं. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तर त्यांना त्यांचा फोनपे नंबर त्यांनी आम्हाला पाठवलेला आहे. लगेच त्यांच्या अकाउंट मध्ये त्यांच्या बक्षिसाची रक्कम जमा केली जाईल. त्यांचं सन्मानपत्र आम्ही सर्वांना दाखवत आहोत. सन्मानपत्र नाही व्यवस्थित. पार्टिसिपंटला सर्वांनाच भेटायला पाहिजे ना. हो, पार्टिसिपंटला सर्वांना आहे. पण आपण फक्त बक्षिसाचे दाखवा लागलो. हा आणि ज्या आपण बक्षिसाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत असे ग्रामीण भागातील कलावंत, सामाजिक प्रबोधनकार राजीवभाऊ कांबळे वनी, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ यांनी वनी पांढरकवडा नाही वेणी खुर्द. वेणी खुर्द, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. सॉरी वेणी खुर्द, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ यांनी मागून एकदम मुसडी मारून सर्व स्पर्धकांना हरविलेला आहे. असे राजीवभाऊ या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस घेतलेलं आहे. त्यांचे सर्व स्पर्धकाच्या वतीने, बक्षीसदात्याच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. तर त्यांनी प्रथम क्रमांकाचं बक्षीस घेतलेलं आहे. जय भीम साहेब. तर त्यांच्या लगेच त्यांच्या खात्यामध्ये जमा केल्या जाईल. तर त्यांचं सन्मानपत्र ऑनलाईन आम्ही तुम्हाला दाखवत आहोत.
नाही जमलं यांना ते वेगळं आहे सन्मानपत्र त्यांचं. दिसत नाही, ग्रुपवर शेअर कराल. हा हो हो ठीक आहे. कशाला आवाज बंद करा. मला नाही माहिती आता म्हटलं ना सर्व पार्टिसिपंट 3,000 2,000 4,000 तर असे हे आपले स्पर्धक, सर्व विजेते स्पर्धक, 4 स्पर्धक आणि उत्तेजनार्थ बक्षीस. तर प्रथम क्रमांकाचं बक्षीस घेणारे राजूभाऊ कांबळे, वेणी, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस घेणाऱ्या आमच्या धम्म उपासिका श्वेता मस्के, चंद्रपूर, यांना हे या स्पर्धेचं दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे. तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस घेणारी आमची वाशिम जिल्ह्यातील चिमुकली वंशिका खिराडे, हिने या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस पटकावलेलं आहे. आणि चौथ्या क्रमांकाचं बक्षीस घेणारे प्रणाली मून, चंद्रपूर, या ताईंनी चौथ्या क्रमांकाचं बक्षीस घेतलेलं आहे. आणि उत्तेजनार्थ बक्षीस भारत सर्वदेश साहेब, दौंड, जिल्हा पुणे यांनी पटकावलेलं आहे. तर सर्व स्पर्धकाचे महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण, कला, क्रीडा व आरोग्य बहुउद्देशीय संस्था उमराज शमशुद्दीन, तालुका जिल्हा वाशिम यांच्या वतीने व बक्षीसदात्याच्या वतीने मी यांचे सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. तर आणि बाकी सर्व सहभागी स्पर्धकांचे सन्मानपत्र त्यांच्या व्हॉट्सअप नंबरवर ऑनलाईन पाठवल्या जाईल आणि आपल्या ग्रुपवर सुद्धा सर्वांचे सन्मानपत्र टाकले जातील. तर एकदा हे राजू कांबळे साहेब, तुमचा नंबर सांगा बरोबर. 9604. तुमचा हा फोन पे नंबर आहे का अकाउंट नंबर आहे? फोन पे नंबर आहे. फोन पे नंबर आहे का? हा सांगा. 9604 9604 93 9604 93 51 38 51 38. व्ह्यूज किती आहे कांबळे साहेबांच्या? साहेब, कांबळे साहेबांचे किती व्ह्यूज आहेत? कांबळे साहेबांचे व्ह्यूज आहे साहेब सगळे 1900. खूप चांगले संडे मारले. 1900 व्ह्यूज गेले त्यांनी. 1955. 1955. हो राईट. खूप छान, खूप छान. तर आपल्या स्पर्धेमधील प्रथम क्रमांकाचं 4,000 रुपये बक्षीस साहेबांना त्यांच्या फोन पे वर आम्ही पाठवत आहोत. गेली नेक्स्ट टाइम. सर्टिफिकेट वगैरे आणण्यावर फोटो. खूप चांगले पण आयोजन नाही. कांबळे साहेब. हा बोला सर. तुमच्या बँकेचा काहीतरी प्रॉब्लेम येत आहे हो, हे तुमचं बघाय एकदा दिसतोय का? काय सांगते सर? यामध्ये दाखवत आहे. साहेब तुम्ही हाय पाठवा फोन पे वरून त्यांना. कांबळे साहेबांना हाय पाठवू द्या तुम्हाला, म्हणजे कळलं त्यांचं चालू आहे का कसं. पूर्ण भाव चाललाय. आले का हाय? कोर्टच्या कांबळे साहेब. हा बोला सर. लगेच आता हे तुम्हाला पाठवू तुम्ही. दुसऱ्या का
मोबाईल काय नाही तर सुनाय जाताना पुन्हा खरे त्याच्यात खाऊन राहिले आपलं हाय आलेला आहे सर. आले का? बर. पेमेंट फेल झालेलं आहे. प्रोसेस मध्ये चालू आहे. चालू आहे का? हा रिसिव्ह झालेले. हा धन्यवाद सर. हे बघा थँक्यू सर. तुम्हाला मिळालेलं आहे बघा. दिसतंय का? हो सर आलेला आहे. हा धन्यवाद. हो सर रिसिव्ह झाले. आता दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस जे आहे श्वेता मस्के चंद्रपूर यांना त्यांच्या बक्षिसाची दुसऱ्या क्रमांकाची रक्कम आहे 3000 रुपये त्यांच्या फोन पे नंबर मध्ये आम्ही जमा करत आहोत. हा इथं नंबर सांगत आहे तुमचा. हा मस्के ताई सर तुमच्या मोबाईल वरती पाठवला का? हॅलो हा सर हा तुमच्या मोबाईल नंबर वरती पाठवला सर. परत सांगा ऐकूया. सांगा. अच्छा दुसरा सांगू का सर? दुसरा सांगते. दुसरा नंबर सांगते सर. हा आलेला आहे. आलेला आहे ना? हो एक मिनिट बघा कन्फर्म करून घ्या. हो साहिल मस्के. साहिल मस्के हो सर. साहिल मस्के हो हा. तर मस्के हे तुम्हाला जे दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस जे आहे तर आमचे मार्गदर्शक अरविंद पडघन साहेब व धमानंद भगत साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळत आहे. ते आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत पडघन साहेब. अच्छा धन्यवाद सर. धन्यवाद. अभिनंदन. धन्यवाद. प्रोसिजर मध्ये होत आहे. थांबा एक मिनिट. हा हे ताई घ्या. हे तुमचे 3000 रुपये जमा झालेले आहेत. हा चेक करून घ्या. हा धन्यवाद. हा तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस जे आहे हा साहेब खिराडे साहेब जय भीम. हा जय भीम साहेब जय भीम. तर आमच्या या स्पर्धेमध्ये आपली कन्या वंशिका खिराडे यांनी तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस घेतलेलं आहे. त्याबद्दल वंशिका खिराडे व आमचे खिराडे साहेब यांचं मी हार्दिक स्वागत करतो. त्यांना धन्यवाद देतो. तर वंशिकाचे तिसऱ्या क्रमांकाचं जे बक्षीस आहे हा तर तिच्या साहेब तुम्ही आम्हाला फोन पे नंबर नाही पाठवला हो. अकाउंट नंबर पाठवला. हा खिराडे
हा साहेब, अशोक खिराडे नावानं अकाउंट आहे का तुमचं? खिराडे साहेब, अशोक खिराडे. दिलं का नंबर अशोक? वंशिका. हा हा काका, अभिनंदन तुझं परत एकदा. थँक्यू.